तुमच्या तोंडून निघालेलं तुमच्या आयुष्यातलं सर्वात अर्थपूर्ण वाक्य फक्त एकच ठरू शकतं आणि ते म्हणजे माझं सिलेक्शन झालंय. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एक्झामच्या डेट्स येतील, आपली एक्झाम जवळ आलेली आहे आणि तोपर्यंत आपण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, कारण बऱ्याच जणांच्या डोक्यात आत्ता हेच चाललंय की आत्ता पाहिलं तर असं वाटतं की अभ्यासच नाही झाला आणि आता कुठून सुरुवात करू, काय अभ्यास करू हे समजत नाहीये. आणि म्हणूनच आत्तापासून एक्झामपर्यंत आपण काय करायचं याचा एक प्लॅन जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अर्थात याच्यामध्ये आपल्या सगळ्या विषयांची रिव्हिजन तर होईलच, पण त्याचबरोबर आपला सराव सुद्धा व्यवस्थित होईल. तर हा प्लॅन व्यवस्थित समजून घ्या आणि जर तुम्हाला पटला तरच तो फॉलो करा. शेवटी हे तुमच्या इच्छेवरती डिपेंड आहे की हा प्लॅन तुम्ही फॉलो करणार की नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे दिवस किती उरतात हे आपण पाहूयात. आपल्याकडे जानेवारीचे 20 दिवस आहेत, फेब्रुवारीचे 28 दिवस आहेत आणि मार्चचे काही दिवस मिळतील आपल्याला. हे जे दिवस आहेत अर्थात राज्यसेवा आणि कंबाईंडसाठी वेगवेगळे असतील. सो त्यानुसार आपल्याला प्लॅन बनवायचा आहे. पण सुरुवातीचे काही दिवस जे आहेत म्हणजे ज्याला आपण प्रत्येक सब्जेक्टची रिव्हिजन म्हणू, तर हा जो कालावधी आहे तो तुम्ही दोन्ही एक्झामसाठी तुम्ही सारखाच ठेवू शकता. राज्यसेवेसाठी सुद्धा आणि कंबाईनसाठी सुद्धा. तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट स्वतःला विचारा, की आत्ता जर आपण असं ठरवलं, की आपल्याला सगळ्या विषयांची रिव्हिजन करायची आहे. तर सगळ्या विषयांचं कंप्लीट म्हणजे ज्याला तुम्ही रीडिंग म्हणता, की अगदी पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत, जे अर्थात मी तुम्हाला सांगितले, की हे मला कधीच पटत नाही, की सगळंच्या सगळं वाचून काढायचं. कारण सगळंच माहीत असावं असं काही आपल्याला गरजेचं नसतं. तर सगळ्या विषयांचं रीडिंग तुम्हाला आत्ता पॉसिबल आहे का? जर तुम्हाला पॉसिबल असेल, तर तुम्ही ते करा. जर तुम्हाला वाटत असेल, की आत्तापासून मला सगळ्या विषयांचं रीडिंग पॉसिबल नाहीये, मला फक्त तेवढंच करायचंय जेवढं माझ्या एक्झामसाठी गरजेचं आहे, तर जे मी तुम्हाला सांगते ते तुम्ही फॉलो करा. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर प्रत्येक विषयाच्या सब्जेक्ट वाईज 2 प्रश्नपत्रिका घ्यायच्या आहेत. आता सब्जेक्ट वाईज क्वेशन पेपर म्हणजे काय? तर एक प्रश्नपत्रिका असेल ज्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील आणि ते 100च्या 100 प्रश्न त्या एकाच विषयाचे असतील. ठीक आहे? म्हणजे जसं पॉलिटीचे असतील किंवा अर्थशास्त्राचे असतील, भूगोलचे असतील, इतिहासचे असतील, तर कोणताही विषय तुम्हाला जे 7 विषय आहेत आपले, तर ते 7 विषय तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि डेली एक कोणताही त्याच्यामधला सब्जेक्ट घेऊन तुम्हाला प्रत्येक विषयाच्या 2-2 प्रत्येकी 2 प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. म्हणजे इतिहासच्या 2 होतील, अर्थशास्त्राच्या 2, भूगोलच्या 2, करंट अफेअर्सच्या 2 अशा पद्धतीने. प्रश्न उरतो हा, की या प्रश्नपत्रिका कुठे मिळणार? तर तुम्हाला आठवत असेल, की जेव्हा आपली कंबाईनची आणि राज्यसेवेची डेट डिक्लेअर झाली होती यापूर्वी, लॉकडाऊनपूर्वी, तेव्हा या सगळ्या क्वेशन पेपरबाबत मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तेव्हा मी सांगितलं होतं, की आपला जो ग्रुप आहे ग्रुपने जो चॅनल आहे वॉरियर ऑफिसर म्हणून Telegramवरती, तर तिथे तुम्हाला खूप सगळं मटेरियल मिळून जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वेशन पेपर्स पण अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला सर्च करण्याची मेहनत घ्यावी लागेल आणि ते कसं सर्च करायचं हे पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो तुम्हाला तिथून ते क्वेशन पेपर घ्यायचे आहेत आणि हे क्वेशन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता मुद्दा येतो हा, की फक्त 2 क्वेशन पेपर सोडवणं इनफ आहे का? तर अर्थात एका सब्जेक्टची कंप्लीट रिव्हिजन करण्यासाठी फक्त तेवढंसं इनफ नाही. मग 2 प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवणार आहात म्हणजे प्रत्येक विषयाचे तुमचे 200 प्रश्न होतील. प्लस तुम्हाला आयोगाने आत्तापर्यंत त्या विषयावरती जे प्रश्न विचारलेले आहेत, ऑब्व्हियसली तुम्ही एम-पी-एस-सी करताय म्हणजे प्रत्येकाकडे जे एक्सप्लेनेशनचं जे बुक आहे ते किंवा आयोगाचे क्वेशन पेपर हे असलेच पाहिजेत आणि ते असणारच. तर मग ते जे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या आत्तापर्यंत आयोगाचे आलेले प्रश्न आहेत, ते तुम्हाला न चुकता पाहिजेच आहेत. हे कंपल्सरी आहे. ठीक आहे? मग आयोगाचे प्रश्न प्लस हे 200 प्रश्न एवढं जर तुम्ही केलं, ह्या 200 प्रश्नांचं एनालिसिस तुम्हाला व्यवस्थित करायचं. आता एनालिसिस म्हणजे काय याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. पण एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल पॉलिटीमध्ये तुम्हाला प्रश्न आला, की मूलभूत कर्तव्यांचं कलम कोणतं? किंवा मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये दिलेली आहेत? तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचं उत्तर माहिती आहे. तर फक्त तेवढंच नाही पाहायचं. मूलभूत कर्तव्यांशी रिलेटेड असणारी इतर जी माहिती आहे, जसं की मग त्याची पार्श्वभूमी काय? ती राज्यघटनेमध्ये कुठून आली? ती न्यायप्रविष्ट आहेत की नाहीत? हे जे मुद्दे आहेत, ते अगदी शॉर्टमध्ये तुम्ही एकदा पाहून ठेवायचं. मग विचार करा, जर समजा एकदा तुम्हाला मूलभूत कर्तव्यांवरती प्रश्न आला आणि तुम्हाला फक्त कलम विचारले, पण त्याचसोबत तुम्ही याच्याशी रिलेटेड इतर माहिती सुद्धा पाहिलेली असेल.
तर ऑब्व्हियसली नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्हाला दुसरा प्रश्न येईल, त्याच्यामध्ये या माहितीपैकीच काहीतरी विचारलेलं असेल. मग तुम्ही दुसऱ्या वेळेला जेव्हा हे पाहाल, त्यावेळेला तुमचं हे परफेक्ट होऊन जाईल. ओके? सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक विषयाच्या 2 प्रश्नपत्रिका करायच्या आहेत आणि आयोगाचे प्रश्न पाहायचे आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल, की याच्यामध्ये तुमचा टाईम वेस्ट होतोय, ही स्ट्रॅटेजी वर्क करणारी नाही, तर तुम्ही कशाही पद्धतीने तुमची रिव्हिजन जी आहे ती या मंथमध्ये, जानेवारीमध्ये सगळ्या विषयांचे जे काही तुम्हाला म्हणजे रीडिंग किंवा ज्या ज्या गोष्टीला तुम्ही रिव्हिजन म्हणता, ती तुम्हाला काहीही करून जानेवारीमध्ये संपवायची आहे. ते तुम्ही कसंही करा. ठीक आहे? त्यानंतर येतो मंथ. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आयोगाच्या प्रश्नपत्रिका प्लस टेस्ट सीरीज. आयोगाचे जेवढे क्वेश्चन पेपर झालेले आहेत, राज्यसेवा करत असाल तर आयोगाचे 2012 पासूनचे जे प्रश्नपत्रिका आहेत, GS प्लस CSAT ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत आणि प्लस जे काही टेस्ट सीरीज असतात, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या क्लासेसच्या टेस्ट सीरीज पाहिल्या असतील, ते तुम्हाला टेलिग्रामवरती तुम्ही कोणत्याही, म्हणजे जसं डेक्कन IAS त्यांचं स्वतःचं चॅनल आहे किंवा पृथ्वीची टेस्ट सीरीज चांगली आहे, ज्ञानदीपची आहे. तर हे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून घ्या किंवा इतर काही टेलिग्राम चॅनल्स आहेत त्याच्यावरती मिळतील किंवा मग तुम्हाला जर साधं सरळ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती सुद्धा ते मिळून जाईल. सो क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठेही अवेलेबल होतील. तर क्वेश्चन पेपर पण तुम्ही पाहायचे आहेत. मला पॉसिबल झालं, माझ्याकडे वेळ असेल तर ते मी पुन्हा एकदा सेंड करेन किंवा मी पिन करून ठेवेन. ठीक आहे? ते प्रश्नपत्रिका तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत. पण पहिल्यांदा टेस्ट सीरीजच्या पूर्वी तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवणार आहात आणि त्यानंतर तुम्ही टेस्ट सीरीजच्या सोडवणार आहात. ओके? थोडं बाजूला काम चालू असल्यामुळे थोडं वेगळा साऊंड येत असेल. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. पण प्लीज हे जे लेक्चर आहे ते इम्पॉर्टंट आहे, सो मी त्याच्यामध्येच हे लेक्चर करते. ठीक आहे? तर आयोगाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवणार आहात. जर तुम्ही कंबाईंडसाठी करत असाल तर लक्षात घ्या, की कंबाईंड एक्झाम सुरू होण्यापूर्वी PSI, STI आणि ASOची सेपरेट एक्झाम होत होती. तर ते जे सेपरेट क्वेश्चन पेपर्स होते ते पण तुम्हाला पाहिजे आहेत. नाहीतर तुम्ही म्हणाल, की कंबाईंड तर आता 2-3 वर्षात झालं आहे. मग फक्त तेवढेच पाहिजे का? तर नाही. जेव्हा एक्झाम सेपरेट होती ते पण क्वेश्चन पेपर्स तुम्हाला पाहिजे आहेत. आणि याचं ॲनालिसिस करायचं आहे. परत एकदा मुद्दा येतो, ॲनालिसिस म्हणजे काय? तर मी तो व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येईन. त्या पद्धतीने तुम्ही करा. पण आत्ता तरी जे मी तुम्हाला सांगितले, की सुरुवात कुठून करायची, तर तुम्ही सुरुवात केली पाहिजे. ठीक आहे? आता हे सगळं झाल्यानंतर याचा खरंच आपल्याला काही फायदा होतो का? किंवा हे करून आपल्याला साध्य काय होणार आहे? तर लक्षात घ्या, की 2 क्वेश्चन पेपर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचे सोडवणार, म्हणजे ऑलमोस्ट 14 क्वेश्चन पेपर्स तुम्ही सोडवणार. दिवसाला जर तुम्ही 1 क्वेश्चन पेपर सोडवला फेब्रुवारीमध्ये तर तुमचे 28 होतात. जर तुम्हाला 2 शक्य झाले तर परत 28 होतात. राइट? म्हणजे तुम्ही कसे क्वेश्चन पेपर सोडवता त्याच्यावरती ते डिपेंड आहे. ठीक आहे? सो जर प्रत्येक क्वेश्चन पेपरमधले 100 प्रश्न घेतले तर तुमची या 2 महिन्यामध्ये एकूण 7,000 प्रश्नांची तयारी होते. तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न किती येतात? फक्त 100 प्रश्न येतात. मग या 7,000 पैकी जेवढे पण प्रश्न, जे 7,000 प्रश्न तुमच्या नजरेखालून जातील, याच्यातून तुमची त्या सगळ्या टॉपिकची रिव्हिजन होईल, जे टॉपिक तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. जे टॉपिक इम्पॉर्टंट नाहीत, ते नकळतपणे ते टॉपिक तुमच्या नजरेतून दूर जातील आणि महत्त्वाच्या टॉपिकवरती तुम्ही फोकस कराल. कारण टेस्ट सीरीजचे पेपरसुद्धा आयोगाच्या पेपरला डोळ्यासमोर ठेवूनच बनवलेले असतात. ठीक आहे? एखादा प्रश्न असा येऊ शकतो ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही किंवा तुम्ही तो टॉपिक वाचलेला नाही. मग मला हे येत नाही, मला हे माहितीच नाही म्हणून त्या एका प्रश्नासाठी 99 प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. ही एक सवय लावून घ्या. बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला पेपर थोडा टफ जातो. त्याच्यामध्ये मे बी 2-3 प्रश्न असे असतात जे फारच टफ असतात आणि त्याच्याबद्दल आपण काहीच वाचलेलं नसतं. पण मग परत असं होतं, की त्या 2-3 प्रश्नांसाठी तुम्ही जे बाकीचे प्रश्न चांगले सोडवलेत, त्याच्यावरती त्याचा निगेटिव्ह परिणाम होऊन तुमचा जो अभ्यास आहे त्याच्यामधला कॉन्फिडन्स तुमचा जातो. तर हे अजिबात होऊ द्यायचं नाही. स्कोर कितीही आला तरी चालेल, पण तुमची कन्सिस्टन्सी जी आहे ती राहिली पाहिजे. त्याच्यामध्ये गॅप नाही पडला पाहिजे. तर नेहमीचा फंडा इथे एक वापरायचा आहे. ज्यावेळेला तुम्ही टेस्ट पेपर सोडवताय तेव्हा तुम्हाला एक नोटबुक मेंटेन करायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सब्जेक्ट लिहिलेला असेल, तुम्ही त्या दिवशी किती अटेम्प्ट केले, म्हणजे तुम्ही एक क्वेश्चन पेपर सोडवला तर जे 7 सब्जेक्ट आहेत, त्या 7 सब्जेक्टची तुम्ही नावं टाकून घ्या आणि त्यानंतर त्या सब्जेक्टचे तुम्ही किती क्वेश्चन लिहिले, म्हणजे सोडवलेले आहेत ते. त्यानंतर त्याच्यापैकी तुमचे बरोबर किती आले, चुकीचे किती आले,
तुमचे निगेटिव्हमध्ये किती गेले आणि टोटल तुमचा स्कोर त्या सब्जेक्टचा किती आला हे तुम्हाला कंपल्सरी लिहायचं आहे. तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये माझा वेळ जातोय, अजिबात तुमचा वेळ जात नाही. ज्यावेळेला तुम्ही हा चार्ट मेंटेन करता, तेव्हा तुम्हाला तुमचे वीक पॉइंट समजतात, स्ट्रॉंग पॉइंट समजतात. त्याच्यावरती काम करण्यासाठी तुम्हाला संधी मिळते आणि ऑब्व्हियसली हे तुम्हाला एकदा समजलं ना, ज्या सब्जेक्टमध्ये तुमचा स्कोर सगळ्यात जास्त येतो, त्या सब्जेक्टचे प्रश्न पुढे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सोडवायला घ्यायचे. तर ते पण आपण बोलणार आहोत. ॲक्चुअली जर मी सांगायला लागले ना, तर हे लेक्चर खूप मोठं होईल. सो मला हे अगदी शॉर्ट करायचं होतं, पण बराच वेळ झाला मी बोलतच आहे. पण ॲटलीस्ट एवढं करा, मी तुम्हाला उद्या म्हणजे वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये मी हे तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. सो ही जी सीरीज आहे ना, याच्यात पण गॅप पडू देऊ नका, ठीक आहे? हे तुम्हाला फॉलो करायचं आहे. काय-काय फॉलो करायचं ते मी सांगते. याचा फायदा काय होतो? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 1 तास वेळ लावून पेपर सोडवलेला असल्यामुळे टाईम मॅनेजमेंटची सवय लागते आणि पेपरमध्ये वेळ पुरला नाही, हा प्रश्न तुमचा राहत नाही. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे एक्झाम स्ट्रेस. जी आपल्याला परीक्षेची भीती वाटते ना, म्हणजे एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर किंवा तुम्ही एक्झामच्या सेंटरवरती गेल्यानंतर वेगळीच एक धाकधूक लागून राहते आणि बऱ्याच जणांना असं छातीत धडधड वगैरे व्हायला लागतं. आता काय होईल? असं वाटतं की माझा झाला नाही अभ्यास. बरेच विचार येतात. सो एक्झाम स्ट्रेस पासून तुम्ही खूप दूर राहाल, कारण तुम्ही ऑलरेडी एवढे क्वेश्चन पेपर सोडवलेले असतील, की तुम्हाला त्या दिवशी सुद्धा एक्झामच्या दिवशी सुद्धा ही एक टेस्टच आहे असं वाटेल. त्यानंतर तिसरी गोष्ट तुमचा स्कोर जो आहे ना, तो 100% इन्क्रीज होतो. म्हणजे जर समजा तुम्ही कंबाईनचा पेपर सोडवत असाल आणि इथे तुमचा स्कोर 40 ते 45च्या रेंजमध्ये येत असेल, तर एक्झाममध्ये तुम्ही जे पेपर सोडवाल त्याच्यामध्ये तुमचा स्कोर 100% 50+ येतो. हे मी खात्रीशीरपणे सांगते, माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. तुम्ही जेवढे तुमचा स्कोर इथे येतो ना, त्यापेक्षा तुमचा स्कोर तिथे येतो. पण हे डिपेंड आहे, की तुम्ही इथे किती सिरियसली ते केलेलं आहे. ठीक आहे? त्यानंतर तुमचे वीक आणि स्ट्रॉंग सब्जेक्ट समजतात. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जास्त अटेम्प्ट करायचं आहे, कुठल्या सब्जेक्टसाठी किती वेळ द्यायचा आहे एक्झाम हॉलमध्ये, ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतात तिथे. ठीक आहे? आणि मग तुमचा जो वीक सब्जेक्ट आहे त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता किंवा स्ट्रॉंग सब्जेक्टमधला एकही मार्क गेला नाही पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यामुळे हे जे टेक्निक आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं भीती. म्हणजे एक्झाम स्ट्रेस तर आहेच, पण त्याचबरोबर भीती हा एक प्रकार असा असतो, की आपण घाबरलो ना, तर आपलं जेवढं काही वाचलेलं आहे ना, ते सगळं काही विसरून जातं. आणि आपण एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यानंतर, परीक्षा वगैरे झाल्यानंतर आपल्याला तोच क्वेश्चन पेपर खूप ईझी वाटतो. पण एक्झाम हॉलमध्ये असताना तो क्वेश्चन पेपर आपल्याला अवघड वाटतो. त्याचं रिझन असतं आपल्याला असलेली भीती. ही भीती आहे ना तुमची, ती झटक्यात निघून जाईल ज्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो कराल. सो हे टेक्निक जे आहेत किंवा जे काही मी आज सांगितले हे फॉलो करण्याचा प्रयत्न करा. इम्पोर्टंट टॉपिक मी घेऊन येते तुमच्यासाठी. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे काय हे पण मी घेऊन येणार आहे. कसं करायचं प्रश्नपत्रिका विश्लेषण ते. आणि लवकरच आपण असं पण सुरू करूयात, की म्हणजे तुम्हाला मी सकाळी सांगेन, की कोणता क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करणार आहात आणि त्या क्वेश्चन पेपरमधले काही ट्रिकी क्वेश्चन्स जे की खूप अवघड वाटत असतील तुम्हाला, तर त्याचं एक्सप्लेनेशन किंवा त्याच्याशी रिलेटेड जी माहिती असेल, ती मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे तुम्ही अभ्यासाच्या फ्लोमध्ये राहाल आणि कुणीतरी आपल्यावरती म्हणजे कुणीतरी आहे गाईड करणारं, आपल्याला विचारणारं, कोणाला तरी आपल्याला उत्तर द्यायचंय. किमान या विचाराने तरी तुम्ही कंटिन्यू राहाल तुमच्या अभ्यासामध्ये. ठीक आहे? सो मी प्रयत्न करेन. मला माझा टाईम मॅनेज करावा लागेल. सो जर मला वेळ तेवढा मॅनेज होत असेल, तर मी 100% तुमच्यासोबत ही जी तयारी आहे, ती एक्झाम डेटपर्यंत मी तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करेन. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला महत्त्वाचं वाटलं असेल. अर्थात ते महत्त्वाचं होतंच आणि याच्यातला एक-एक पॉइंट तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतला पाहिजे. जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, तर लाईक नक्की करा. तुमच्या दुसऱ्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता एक्झाम खूप जवळ आली आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. तब्येतीवरती अजिबात कुठल्याही गोष्टीचा परिणाम होऊ देऊ नका. स्टे सेफ. थँक यू.